प्रज्ञा न्यूज अनकटच्या पुणे प्राईम या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातमीपत्रात सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्या अगोदर नजर टाकूया पुण्यातील महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। बोपोडी जमीन प्रकरणी गैरसमजुतीतून माझ्यावर गुन्हा, हेमंत गवंडे यांचं मत। रुपाली ठोंबरेंवरील कारवाई योग्यच, माधवी खंडाळकर यांचं वक्तव्य। आजपासून नगर परिषद नगरपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात। आणि माध्यमांनी विरोधी पक्षाची भूमिका बजावावी, निखिल वागळेंनी व्यक्त केलं मत। आता पाहूयात बातम्या विस्ताराने। बोपोडी जमीन प्रकरणात बांधकाम व्यावसायिक हेमंत गवंडे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे। माझ्यावर दाखल झालेला गुन्हा हा पूर्णपणे चुकीच्या आणि गैरसमजुतीच्या माहितीनुसार करण्यात आलाय। या प्रकरणातील सर्व आरोप असत्य, निराधार आणि कायदेशीर आधाराविना असल्याची प्रतिक्रिया गवंडे यांनी दिली आहे। बोपोडी येथील जमीन माझ्या कायदेशीर मालकीची असून ही जमीन मी कोणालाही विकलेली नाही किंवा विक्रीस मान्यही केलेली नाही। संबंधित जमिनीवर पुणे महानगर परिवहन महामंडळाचे आरक्षण आहे, त्यामुळे त्यावर कोणाचाही हक्क लागू होत नसल्याचं गवंडे यांनी स्पष्ट केलंय। सदर आता ज्या जमिनीचा वाद चालू आहे, ही जमीन माझ्याबरोबर जे बसले आहेत मालक, या त्या जागेचे पुरुष वंशज विद्वांस त्यांच्याकडून मी खरेदीने घेतली आहे 2009 साली। आता ती पुणे महानगरपालिका म्हणजे PMPML पुणे महानगर परिवहन महामंडळ यांच्या बस पार्किंगसाठी त्यांना अत्यंत आवश्यक आहे, कारण PMPMLच्या 2000 गाड्या रस्त्यावर उभ्या राहतात। त्यांना आम्ही ती जागा देण्याचं ठरवलेलं आहे। त्यांनी आमच्याकडे त्या जागेची मागणी केली आहे आणि आम्ही त्यांना ती जागा देणार आहे। तहसीलदार ज्यामुळे निलंबित झाले त्या जागेवर ॲग्रीलँड असल्याचं राज्य सरकारच्या निलंबित पत्रामध्ये आहे, ती जागा सरकारी आहे। काय झालंय, ती जागा म्हणजे काही अधिकाऱ्यांनी महसूल म्हणजे माझं असं म्हणणं आहे की महसूल मंत्र्यांना मिसगाईड केलंय। ह्या जागेवरती निर्णय घेण्याचा अधिकार महसूल विभागाला नाही। या जागेवरती निर्णय घेण्याचा अधिकार हा फक्त दिवाणी न्यायालयाला आहे। त्यामुळे ह्या जागेवरती महसूल खातं कोणतंही भाष्य करू शकत नाही, कारण याच्यामध्ये टायटल अँड टेन्युअर सर्टिफिकेट अंडर द टाउन प्लॅनिंग ॲक्ट फायनल TP स्कीम याच्या अंतर्गत तयार झाले आणि त्याला चॅलेंज फक्त दिवाणी न्यायालयात आहे, कोणालाही चॅलेंज करायचं। माधवी खंडाळकर प्रकरणात राष्ट्रवादी अजित पवार गटाने प्रवक्त्या रुपाली ठोंबरे यांना नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितलं होतं, मात्र त्यांचा खुलासा येण्याआधीच पक्षाने त्यांना प्रवक्ते पदावरून काढून टाकलं असून या निर्णयाचे माधवी खंडाळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन समर्थन केलंय। रुपाली ठोंबरेंनी सोशल मीडियाचा हत्यार म्हणून वापर करत अनेकांना त्रास दिला असून त्यांच्या विरोधात झालेली कारवाई योग्यच असल्याचं खंडाळकर यांनी सांगितले। सध्या मी कोणत्याही पक्षात काम करत नसून राजकारणात प्रवेश करण्याचा आता तरी माझा विचार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। मी ज्या वेळेला ती पोस्ट केली होती की प्रवक्ते पद काढून घ्या, असं नाही केलेली मी, तिची हकलपट्टीच करा पक्षातून। कारण 2019 साली मी जेव्हा पक्षामध्ये प्रवेश केला होता त्यावेळेला तिने जो काही मला त्रास दिला होता तो माझ्या स्मरणात होता। आणि आत्ता मी तिला म्हणजे जे काही तिचं चाललं होतं आत्ता मीडियावरती जो काय गोंधळ हे तर ते बघून मला असं कुठंतरी वाटलं की अरे हिच्यामुळे एक म्हणजे चांगल्या महिलांना पुढे यायला वाव नाही मिळत। म्हणजे माझं जाऊ दे, मी तर मागे मी त्यावेळेला एक पाऊल मागे आले होते, पण आता परत असं काही व्हायला नको म्हणून या व्यक्तीला ह्याच्यावरनं निलंबित करा असं मी बोलले होते। आणि आज त्याचं एक हे मिळालं आहे की तिचं प्रवक्तेपद काढून घेतलं आणि मी स्वागत करते या निर्णयाचं। राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीचे बिगुल वाजलेले आहे। आजपासून बारामती नगर परिषद आणि माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होते। बारामती नगर परिषदेसाठी 40 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष असणार आहे, तर माळेगाव नगरपंचायतीच्या 17 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष असणार आहे। पुण्यातील गांधी भवनात आयोजित गांधी दर्शन शिबिरातून ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेंनी माध्यमांना विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याचा सल्ला दिलाय। महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांच्या वतीने आयोजित गांधी दर्शन शिबिरात ते माध्यम आणि सद्य परिस्थिती या विषयावर बोलत होते। देशात लोकशाहीचे अंधार युग सुरू असून 1952 ते 2025 पर्यंत निवडणूक आयोगावर कधीही गुन्हेगारी स्वरूपाचा आरोप झाला नव्हता, तो आता होतोय। सर्व स्तरावर जनतेचा विश्वास कमी होत असताना माध्यमांची भूमिका महत्त्वाची असल्याचं मत वागळेंनी व्यक्त केलंय।
गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या मुद्द्यांवर बेधडक विधाने करून राष्ट्रवादीची राजकीय कोंडी करणाऱ्या रुपाली पाटील आणि आमदार अमोल मिटकरी यांची पक्षाच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे। रुपाली पाटील यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर तिखट हल्ला चढवला होता, तर मिटकरी यांनी त्यांच्या विधानामुळे सत्ताधारी महायुतीत तणाव निर्माण होताना दिसून येत होता। परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसने या दोघांनाही प्रवक्तेपदावरून दूर करून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केलाय। करुणा मुंडे यांनी आज पुण्यातील पत्रकार परिषदेत त्यांची स्वराज्य शक्ती सेना स्थानिक निवडणुका लढवणार असल्याची घोषणा केली आहे। स्वराज्य शक्ती ही नवी राजकीय चळवळ असून माझी मुंबईत 2 ते 3 मोठ्या पक्षांसोबत युतीबाबत चर्चा सुरू आहे। मी स्वतः निवडणूक लढवणार नाही, पण माझ्या संघर्षातील कार्यकर्त्यांना संधी देईल, अशी माहिती यावेळी करुणा मुंडेंनी दिली आहे। युतीची आता मीटिंग सुरू झालेली आहे माझी। आज मी मुंबईमध्ये जाणार आहे, इकडून पत्रकार परिषद घेतल्यानंतर मी मुंबईमध्ये जाणार आहे। माझी मीटिंग पण आहे 2-3 मोठे पक्षाचे सोबत। तो बहुतेक आमची जे शर्त आहे ते जरी पूर्ण झाली, जिथे जिथे आम्हाला तिकीट पाहिजे, क्योंकि आपला असंच नवीन पक्ष आहे आणि खूप संघर्षातून मी एकटी गेले 2 वर्षापासून सगळ्यांना माहीत आहे की मी लढत आहे एकटी, पण कसं तरी आज चान्स भेटलेला आपल्याला। तो जो आज आमचे जे कार्यकर्ते आहे, हे ज्या वेळे मी काहीच नाही होती, ज्या वेळे मी जेलमध्ये होती, 1.5 महिना हे लोक बाहेर बसत होते, तो हे लोकांना जिथे लढायचं आहे तिथे जरी तिकीट नाही भेटली तर आम्हाला काय कामाचा नाही आमचा पक्ष। ते सगळी गोष्ट आम्ही बघून युती करणार आहे, आमची शर्त। या बातमीसह घेऊयात एक छोटीशी विश्रांती। कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी। जुन्नर तालुक्यामध्ये निओफ्रॉन जातकुळातील दुर्मिळ पांढरे गिधाड म्हणजेच इजिप्शियन गिधाड रविवारी आढळले। त्यामुळे निसर्ग अभ्यासक आणि पक्षीप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले। पूर्वी हजारोंच्या संख्येने आढळून येणारी गिधाडं सन 1990च्या दशकानंतर मात्र झपाट्याने कमी होत गेली। आता त्यांची संख्या चिंताजनक असल्याचं आंतरराष्ट्रीय निसर्ग संघटनेच्या अहवालानुसार दिसून येत आहे। निहान पब्लिकेशन तर्फे भांडारकर इन्स्टिट्यूटच्या नवलमल फिरोदिया सभागृहात श्रीराम सदाशिव गोमरकर लिखित रामायणातील वानरायण या ग्रंथाचं प्रकाशन डॉक्टर देगलूरकर यांच्या हस्ते झाले। हा ग्रंथ रामायणातील वानरांची भूमिका स्पष्ट करणारा असून रामायण आणि महाभारत हे ग्रंथ आपल्या सांस्कृतिक संचिताचा ऐतिहासिक दुवा असल्याचं मत ज्येष्ठ मूर्तिशास्त्रज्ञ आणि पुरातत्वतज्ञ डॉक्टर देगलूरकर यांनी व्यक्त केले। या कार्यक्रमास भांडारकरचे डॉक्टर श्रीनंद बापट, लेखक श्रीराम गोमरकर आणि मिहान पब्लिकेशनच्या संचालिका अमृता कुलकर्णी उपस्थित होत्या। मुळा मुठा नदीपात्रात रसायन मिश्रित सांडपाणी मिसळत असल्यानं जॅकवेल बंधाऱ्याजवळ संपूर्ण नदीपात्र फेसाळत आहे। त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे। प्रदूषित होणाऱ्या नदीबाबत महापालिकेनं ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे। रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणारे मृत्यू आणि अपघात याबाबत मुंबई उच्च न्यायालयानं ऐतिहासिक निर्णय दिला असून
नागरिकांच्या जीवन आणि सुरक्षिततेच्या अधिकाराचे रक्षण करणाऱ्या या निकालाने शासन आणि स्थानिक प्रशासनाची जबाबदारी ठामपणे निश्चित झाली आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठाने दिलेल्या या निर्णयानुसार रस्त्यांवरील खड्डे, उघडे मॅनहोल आणि असुरक्षित रस्त्यांमुळे होणाऱ्या मृत्यू अथवा जखमी झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत भरपाईचा दावा करता येणार आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी दिली आहे. त्या जजमेंटच्या निकषानुसार अशा खड्ड्यांमुळे ज्यांची कुणाची डेथ झालेली असेल किंवा इंजुरीज झालेल्या असतील तर त्यांनी डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी तसेच म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे कमिशनर, मग ते PMCचे असतील, पिंपरी चिंचवडचे असतील, त्याच्यानंतर कलेक्टर साहेब आहेत ग्रामीण भागांच्या कंप्लेंटसाठी, तर यांच्याकडे आणि डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी अशी यांची एक कमिटी केलेली आहे. त्यांच्याकडे कोणतीही व्यक्ती ज्याची अशा खड्ड्यांच्या कारणांमुळे इंजुरीज किंवा डेथ झालेली आहे तर ते तक्रार दाखल करू शकतात. तर अशी तक्रार दाखल करत असताना फक्त इतकीच काळजी घेणं आवश्यक आहे की ज्या इंजुरीज झालेल्या आहेत तर त्या खड्ड्याच्या कारणास्तव झालेल्या असतील, तसंच जेव्हा डेथ झालेली आहे तर ती खड्ड्याच्या कारणामुळे ॲक्सिडेंट होऊन असेल किंवा इतर कुठल्याही परिस्थितीमध्ये असेल तर ती डेथ झालेली आहे. याची जे काही कंप्लेंट आपण दाखल केलेली असेल किंवा मेडिकल रिपोर्ट असेल तर या सर्व पुराव्यासोबत आपण एक कंप्लेंट डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी पुणे यांच्याकडे मेलद्वारेही कळवू शकता. तसेच तुम्ही कॉर्पोरेशनचे अधिकारी आहेत किंवा कलेक्टर साहेब आहेत तर असे ज्या रस्त्यावरती तो ॲक्सिडेंट झालेला आहे तर ज्याचं ज्युरिस्डिक्शन ज्या कमिशनर ऑफिसकडे येतं तिथं तुम्ही ते कंप्लेंट दाखल करू शकता. पुणे सोलापूर महामार्गावर आज हडपसर शेवाळवाडी चौकात पेट्रोल आणि डिझेलनं भरलेल्या टँकरला अचानक आग लागली. टँकरमध्ये तब्बल 15,000 लिटर पेट्रोल आणि 5,000 लिटर डिझेल होतं. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सुमारे 1 तासाच्या प्रयत्नानंतर आग पूर्णपणे विझवण्यात यश मिळाले. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जाते. पुणे सोलापूर महामार्गावरील वाहतूक पुन्हा एकदा सुरळीत झाली आहे. या बातमीसह वेळ झाली या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज अनकट.